आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज डॉक्टर संतोष मुंडे अनेक वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून हा वाढदिवस साजरा करत आहेत। डॉक्टर साहेब, काय सांगाल? आज अनेक रुग्णांचे जर पाहिलं तर आपल्या रुग्णालयामध्ये आज रांग लागलेली आहे, अनेक वेगवेगळे शिबिर आपण ठेवलेले आहेत, काय सांगाल? आदरणीय आमचे बंधू धनंजय मुंडे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण वेगवेगळे प्रत्येक वर्षी उपक्रम घेतो असतो। आज मराठवाड्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे आरोग्याच्या खूप समस्या आहेत आणि कुठलीही आरोग्याची समस्या जर त्याची सुरुवात बघायची असेल ती रक्तातूनच होते। म्हणून आम्ही मोफत रक्त 1800 रुपयाच्या जवळजवळ मोफत रक्ताच्या तपासणी शिबिर, एक सामाजिक उपक्रम म्हणून आणि कॉम्प्युटराइज डोळ्याच्या तपासणी, या डोळ्याच्या तपासणीमधून ज्यांना मोतीबिंदूचे ऑपरेशन निघणार आहेत ते आम्ही त्याचे पूर्णतः मोफत करणार आहेत। आणि देव करो कुणालाही आरोग्यात रक्तामध्ये काही निघू नये, पण जर निघालं तर त्याचे आरोग्याचा जो पुढचा प्रश्न आहे ते पण आपण मोफत करून घेऊ। आपण कुठलंही जर शिबिर ठेवलं तर या ठिकाणी रांग लागते, गर्दी होते आणि या ठिकाणी बसायला जागा पुरत नाही, तर काय नेमकं काय आपल्याकडे नेमकं अशी काय जादू आहे की लोक या ठिकाणी खूप मोठी गर्दी करतात, इथं या ठिकाणी बसायला जागा पुरत नाही? ह्याचा मूळ उद्देश मूळ असा आहे की खऱ्या अर्थानं ज्यांना गरज आहे, गरिबापर्यंत ज्याची गरज आहे त्यापर्यंत आपण पोहोचतो। त्याच्यामुळं लोकांचा विश्वास आमच्यावर आहे आणि त्या विश्वासाला पात्र लोकांना माहिती इथं कुठलंही काही 1 रुपया न घेता कधीच काही पैसे घेतले ना, मग सेवा दिली जाते। ह्या सेवेमुळं लोक आमच्यासोबत। किती लोकांचा आज या ठिकाणी चाचण्या झालेल्या आहे? जवळजवळ आत्तापर्यंत 300-400 आपण बघायला सगळं हाऊसफुल झालेलं आहे, सगळी गर्दी फुल आहे। 300-400 सकाळपासून 9 वाजल्यापासून चालू आहे। मला वाटतं 1000च्या पुढं आकडा निश्चित जाईल। आज वाढदिवसानिमित्त काय संकल्प असेल? की आदरणीय धनंजय मुंडे साहेबांना महाराष्ट्राचं नेतृत्व आहे, या महाराष्ट्राच्या नेतृत्वाला त्यांच्या कर्तृत्वापर्यंत त्यांना राज्यात जागा मिळाली पाहिजे। आज तशा देखील बातम्या येत आहेत, या ठिकाणी चर्चेला वेग आलेला आहे। कर्तृत्व माणूस असल्यामुळंच बातम्या होतात आणि त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे त्याच्यामुळंच ह्या बातम्या व्हायल्यात आणि त्यांच्या त्या प्लेसचे आहेतच ते, त्याच्यात काही वादच नाही। काय या ठिकाणी काय आव्हान कराल? या ठिकाणी जे सर्वसामान्य जनता, जे गरजू आहेत आपल्याकडे येत आहेत आणि त्यांची सेवा जी आहे निरंतर आपल्या माध्यमातून होत असते, आज वाढदिवसानिमित्त काय आव्हान कराल जनतेला? निश्चित आरोग्याची आपण आपली काळजी घेतली पाहिजे, दिवसातून 1 तास कमीत कमी व्यायाम केला पाहिजे, आरोग्यासाठी जे संतुलित आहार आहे ते घेतला पाहिजे आणि तंबाखू असेल, बिडी असेल या व्यसनापासून सगळ्यांनी दूर राहिलं पाहिजे। निश्चितच। तर हे होते डॉक्टर संतोष मुंडे, आज या ठिकाणी धनंजय मुंडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच त्यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागावी असा विश्वास देखील ते व्यक्त करत आहेत। कॅमेरामॅन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल।